भाई साहब नेक्स्ट लेवल. हे बघा इंडिकेटर आहे का याला? आहे का इंडिकेटर? आहे का इंडिकेटर? गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय माथेरानला. माथेरानचा रूट तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये. तो बाईक मी आता घेतो, आपल्या बाईकवर चाललोय. कोल्ड स्टार्ट करायला ठेवली आहे. एक ट्रिप काढली आहे छोटीशी, एकटाच आहे, सोलो आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढे. चला. हे बघा पाऊस पडतोय. बाईक स्टार्ट केली जस्ट आणि पाऊस स्टार्ट झाला बघा. काय यार, मॉर्निंग मध्ये निघालेलो, काय ना काय नवीन येतच राहत आहे लाईफ मध्ये. काय बोलू आता जातो पेट्रोल पंपवर. आपल्याला पेट्रोल भरायचं आहे, थोडा कमी दिसतोय. तिथं थांबू, थोडा पाऊस थांबेपर्यंत पेट्रोल पंपवर, आणि बघू. पॉवर हा. समोर पाऊस बघा किती दिसतोय तुम्हाला. फुल क्लायमेट पावसाचं झालंय पुढे. आपण जरा पुढे निघू लवकर लवकर, कारण की भिजलो नाही पाहिजे. या साईडला तर क्लायमेट मोकळाच आहे, या साईडला आपण निघू लवकर. आता आपण निघालोय माथेरानकडे. फुल एन्जॉय करू आज या ब्लॉग मध्ये. तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार. माथेरानचं सर्व जेवढे पॉइंट्स आपल्याला कव्हर करता येतील तेवढे आपण कव्हर करू. बघू, आपण जाऊ. व्ह्यू बघा, व्ह्यू भाई, मॉर्निंग व्ह्यू. इकडचं क्लायमेट हे झालंय आणि इकडं क्लिअर आहे, त्यामुळे व्ह्यू बघा कसला येतोय. बघा गव्हर्नमेंटचं काम. अर्धा रस्ता इकडे, अर्धा बनवलंच नाही, विसरले. काय बोलणार आता. बघा कसं पाणी टाकतात. काय आहे काय ना. काय क्लायमेट आहे यार, मनासारखा आहे, एक नंबर. राईड करायला खूप मजा येते याच्यात. हे बघा इंडिकेटर आहे का याला? आहे का इंडिकेटर? आहे का इंडिकेटर? काय लोक असत. टॉप गिअरला गाडी आहे, पण आपण पळवत नाही जास्त. स्पीड दाखवू का याची? चला दाखवतो. इकडनं स्ट्रेट गेलो की माथेरानचं. या कॉर्नरला कर्जतच्या ते थांबू आपण. बघू ब्रेकफास्टला काय आहे इकडे. सकाळी घरातून काय खाऊन नव्हतं. बघू आता काहीतरी खाऊ इथे.
तर आता आपण आलो आहे माथेरानच्या एंट्री गेटवरून आत आणि हा तिकीट आहे 50 रुपीज ॲडल्टसाठी आणि 25 रुपीज चाइल्डसाठी. तर बघा इथून एंट्री गेली आपण आणि आतमध्ये आलो आहे. आपण आलो आहे बघा ही जागा तर तुम्ही बघितली असेल रील्समध्ये. आता इकडं हे फेन्सिंग्स लावलेलं वरती जाळ्या, बिकॉज माकडं खूप आहेत ना इकडं. जे इथं पर्यटक येतील त्यांना वाचवणं माकडांपासून थोडा सेफ राहण्यासाठी ते लावलं आहे. फक्त स्टार्टिंगलाच लावलं आहे, त्याच्या पुढे नाही एवढा त्रास. इकडे ही लाईन लागली ती ई रिक्षासाठी. माथेरान एक असं ठिकाण आहे तिथं पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्या यूज करत नाही. एकतर जाण्यासाठी हॉर्स यूज करतात, नाहीतर मग ई रिक्षा यूज करतात. इथून थोडं पुढे गेलं ना अमनगाव स्टेशन येईल. आता वाजले 9:05. अर्ध्या तासांनी ट्रेन आहे. 9:30 पाहिजे माथेरानपर्यंत जाण्यासाठी. एक सेकंड ऑप्शन पण येतं. 3 ऑप्शन असतात, एक ई रिक्षा, एक हॉर्स आणि देन टॉय ट्रेन. तर आपण आता जाऊया पुढे, तुम्हाला दाखवतो. चला हे बघा, वेलकम टू माथेरान. स्ट्रेट आला की इथं लेफ्ट साईडला टॉय ट्रेनचा तिकीट काउंटर आहे आणि पुढे स्टेशन भेटेल तुम्हाला. तर तिकीट काढून घेऊ, बघू किती तिकीट आहे. तुम्हाला जर टाईम टेबल पाहिजे असेल तर बघा इथं टाईम टेबल दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या कोणाला पाहिजे असेल तर. तिकीट काउंटर अजून क्लोज केला त्याने, कधी चालू होईल काय माहिती. तर मित्रांनो आपला काय लक नव्हता टॉय ट्रेनमध्ये जायचा, बिकॉज 9:35चा जो स्लॉट होता तो फुल झाला ट्रेन तिकीटचा. आता 10:30ला, आता वाजले 9:15. मला अजून 1.5 तास वेट करावं लागेल. त्यापेक्षा मी एकच रूट चूज करतो की चालत जातो. बघा हा अमनगाव स्टेशन आहे, इथून माथेरानला चालत जातो. बाय ट्रॅकच जातो. दुसरं काय इथनं जाण्यापेक्षा आपला बाय ट्रॅक गेलेला बरं आहे. म्हणजे बाकीचे सर्व व्ह्यू मला बघायला भेटतील. तर चला, हा बघा ट्रॅक आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. एकच नंबर व्ह्यू. थोडा शूट करू, सिनेमॅटिक्स घेऊ याच्यात आणि मग निघू पुढे. चला आता पाऊस चालू झाला आहे बघा. पाऊस चालू झाला आहे. आपल्याकडे रेनकोट नाही, काहीच नाही, नाही छत्री आहे. पाऊस नको पडू दे देवा. जाऊया. इथनं आहे काहीतरी 1.5 की 2 किलोमीटर्स माथेरान. पण चालतच जाऊ, दुसरा ऑप्शन नाही आहे. तिकडून पुढे अजून जायचं आहे आपल्याला. शेरलोट लेक आणि बाकी सिलिओ पॉईंट वगैरे सगळे पॉईंट्स करू आपण. जेवढे आपल्याला पॉसिबल होतील तेवढे पॉईंट्स आपण कवर करायचा ट्राय करू. तर तुम्हाला दाखवतो. चला थोडा पुढे आलं. इथं थोडा टी स्टॉल वगैरे दिसत आहेत थोडा पुढे आल्यावर. पाऊस आता झाला आहे, जोरात झाला आहे, फास्ट यायला लागला आहे. आधी स्लो होता, आता काय ऑप्शन नाही, थोडाफार भिजावं लागेल. तरी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण की इथं आता रेनकोट पण अवेलेबल आहेत की नाही शॉपवर बघायला लागतील. भाई व्ह्यू बघा, इथून व्ह्यू एकदम नेक्स्ट लेवल व्ह्यू दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हा बघा तुम्ही.
भाई साहब कसा आहे व्ह्यू. इथं आलो आहे, थोडा छोटा शेड आहे थांबायला, पण मला काय वाटत नाही पाऊस थांबणार आहे म्हणून. थांबण्यापेक्षा आपण जाऊ पुढे आणि थांबण्यापेक्षा आपण पुढे जाऊ, कंटिन्यू करू. बघा नाही मी खूप भारी व्ह्यू आहे खाली, इथून भारी एक नंबर दिसतोय. चला थोडा पुढे जाऊ. जास्त करून हेल्मेट आतमधून भिजणारे वाटते मला, बिकॉज मी पाठीमागे लावलाय फक्त त्याला. बघतो पुढे जायला नव्हतं, थोडा बसायला वगैरे जागा भेटलो तिथे हेल्मेटला प्रॉपर बॅगमध्ये टाकून पाठी लावतो. बघा मित्रांनो आपल्याला काय दिसलंय बघता का. बघा टॉय ट्रेन कसं आहे. इथे आपण थांबलेलो, आपण थांबलेलो वडापाव खायला आणि आपल्याला दिसले टॉय ट्रेन. आता आपण पोचलो माथेरानच्या मार्केटला. बघा इकडं खाण्यापिण्याचे हॉटेल्स वगैरे आहेत आणि तुम्हाला काही घ्यायचं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. जस्ट आपण पोचलो माथेरानच्या मार्केटला. पुढे जाऊ, पुढे स्ट्रेट गेल्यानंतर साईन बोर्ड लावलेला आहे, तिथनं आपल्याला समजेल कुठं जायचं म्हणून. त्याच्यावर सगळं दिलेलं आहे, कुठल्या पॉईंटला कुठला डायरेक्शन आहे आणि किती डिस्टन्स आहे. साईनबोर्ड बघू, त्याला फॉलो करून आपण जाऊ. बाकीचे सगळे पॉईंट जेवढे होतील तेवढे कवर करू. हे बघा इकडं माथेरान स्टेशन आहे. बघा इकडं तुम्हाला गेमिंग झोन पण बघायला भेटेल आणि खूप सारे रेस्टॉरंट आहेत, हॉटेल्स आहेत. तुम्हाला जर इथं स्टेसाठी यायचं असेल तरी तेही अवेलेबल आहे. खूप सारे चांगले चांगले हॉटेल्स आहे, लॉजिंग आहे, सगळं आहे. आता आलो आहे तिकडनं पुढे माथेरानच्या इथून थोडा स्ट्रेट आलात ना तर तुम्ही राईट घ्यायचा. राईट घेतला की तुम्हाला साईनबोर्ड दिसेल, त्याच्यावर शार्लेट लेक आहे. त्यांनी टाकलेलं आहे 3.6 किलोमीटर, बट मॅपमध्ये दाखवते 1.5 किलोमीटर. तर काय माहीत का असं टाकलं आहे. त्यांचे हॉर्स वगैरे असतात ना तिथं, लोकांना वाटत असेल जास्त दूर आहे. त्याचा काय बिझनेस स्ट्रॅटेजी असेल त्यांची, त्याच्यामुळे त्यांनी टाकला असेल. चला आता आपण जाऊ, तुम्हाला दाखवतो. राईड घेतल्यानंतर थोडा पुढे आलात तर तुम्हाला इथं 2 रस्ते दिसतात. पेमास्टर पार्क इकडं पेमास्टर राईटला पेमास्टर पार्क, या लेफ्टला हनीमून पॉईंट वगैरे, किंग एडवर्ड पॉईंट वगैरे सगळं, लुईसा पॉईंट या साईडला आहे.
चला तुम्हाला दाखवतो. चालून चालून दमणार. ज्यांना ट्रेकिंगची सवय त्यांनीच इथं या, कारण की इथं खूप चालायला लागतं. आता मी आलो आहे कमीत कमी 2.5 किलोमीटर तरी चालत आलो आहे. आता यापुढे चालू तुमच्यासाठी सर्व दाखवतो तुम्हाला. चला बघूयात. तर मित्रांनो हा बघा तिथं बोर्डवर दिला आहे शार्लेट लेक, लॉर्ड पॉईंट आणि पिसरनाथ मंदिर इकडं या साईडलाच आहे. हा थोडा ऑफ रोड आहे, घोड्यांसाठी बंद केला आहे. बघा इथं गेट पॅक आहे. जे आहेत ट्रेकिंगवाले ते येऊ शकतात खालून. घोड्यांसाठी फक्त हा रोड बंद केला आहे घोड्यांसाठी. बघा याचं काम अजून चालू आहे, काम झालेलं नाही आहे. आता या रोडवर मी एकटाच आहे, बाकी कोणीच नाही. एकदम शांत. आवाज ऐकू शकता तुम्ही. हा रोड अजून बनवलाच नाही आहे मित्रांनो. एकदम शांत आहे. मी एकटाच या रोडवर, कोणच नाही आहे. एकदम शांत. कमी लोक येतात या रोडवरून, कारण की हा अंडर कन्स्ट्रक्शन. बाकी तो रोड ओके आहे, तिकडून सर्वजण जातात. आता इथून शार्लेट लेक आहे 0.5 किलोमीटर्स. बघा म्हणजे जवळ झालो आपण. तो एक साईनबोर्ड होता जुना, आता हा एक लावला आहे. आता इथं 0.5 किलोमीटर आहे, आता इथं आहे 1 किलोमीटर. बघा 1. स्कॅम करतात. स्कॅम ब्रो स्कॅम. सगळीकडे तेच चालू आहे. काय बोलणार. टुरिझम माथेरानचं फुल्ली स्कॅम आहे. टुरिस्ट लोकांना फसवतात. तर सांभाळून या म्हणजे काही येत असतील. काही जास्त दूर नाही आहे, थोडा ट्रेकिंग करावे लागेल, बस थोडा चालावं लागेल. आलो आहे बघा, थोडं जवळच आहे, जास्त पण दूर नाही. आता तर आता आपण आलो आहे शार्लेट लेककडे. हे बघा पाणी तर काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. इकडून थोडा पुढे गेलो ना, तिकडे त्या साईडला सिल्वर पॉईंट आहे. त्यानंतर मग इकडून इकडे आलोत ना, इथं समोर मंदिर आहे, लॉर्ड पॉईंट पण आहे. तर आपण जाऊयात चला. रेस्टॉरंट पण आहेत छोटे मोठे इथं, नाश्ता वगैरे करायला. आता जाऊया. थोडा मंदिर आहे इथं, पिसरनाथ मंदिर आहे इथं महादेवाचं. तर तिथे जाऊ, दर्शन घेऊ, 5 मिनटं रेस्ट करू, त्याच्यानंतर पुढचे पॉईंट्स तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा पिसरनाथ मंदिर आहे, इथं आपण दर्शन घेऊ आणि मग जाऊ. आता आपण चालू आहे सिल्वर पॉईंट. चल तुम्हाला दाखवतो. रोड आहे इथून
पाय पिया खालून जायला लागेल तिकडे. यस यस यस. पोहोचलो. पण आता कुठे बसलो असणार तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. हे बघा, बघा इकडून आपण बघितलं तर तिकडे येतो इरशाळगड. हा आपल्यासमोर आहे प्रबळमाची आणि तिकडे तो समोरचा पॉईंट दिसतोय तुम्हाला तो कलावंती दुर्ग. इथून असे 3 ठिकाण दिसतात आपल्याला. व्ह्यू एवढा चांगला आहे ना, एकदम भारी. इथं सनसेट पॉईंट एवढा भारी व्ह्यू दिसतो ना, सगळ्यात बेस्ट. पण आता मी आलो आहे दुपारचे बंद झाले, अजून 11 वाजलेत. हा पॉईंट आपला कवर झालेला आहे. आता आपण जाऊया थोडं पुढे नेक्स्ट पॉईंटकडे. गाइज, नाव वी आर गोइंग किंग जॉर्ज पॉईंट. तर बघूयात, तुम्हाला दाखवतो किंग जॉर्ज पॉईंट. सिलिया पॉईंटवरून एवढा भारी व्ह्यू होता ना, तिथून 5-10 मिनटं रेस्ट केला, एवढा मस्त वाटत होता ना. आता याच्या पुढे बाकीचे 2 पॉईंट 3 पॉईंट काय तर राहिले ते तुम्हाला दाखवतो. चला. काफी लोग यहाँ पे चल रहे हैं. आता आपण पोचलो आहे. हे बघा इथं दिसत तुम्हाला किंग जॉर्ज पॉईंट, किंग एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंट हे या साईडला आहेत. इथून 500 मीटर 500 मीटर्स ओनली इथं पुढंच आहेत. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो येत असेल तर पाण्याची बॉटल कॅरी करा सर्वांनी, बिकॉज पॉईंट थोडे दूर आहेत, म्हणजे तुम्हाला भेटतील, तरी पण सोबत कॅरी करा. नींबू शरबत है, नींबू सोडा है, कोकम सोडा है, जलजीरा सोडा है, आइस गोला है, मैगी है, पास्ता है, फ्रेंच फ्राइज है, स्पेशल है, मिल्कशेक है, कोल्ड बोलायला लागला. मार्केटिंग करतो तो. हे बघा आपण आलोय. काय मित्रांनो, आपण आता पोहोचले किंग जॉर्ज पॉईंटला. हे बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथून किती भारी व्ह्यू येते, किती भारी व्ह्यू. एकदम मस्त. इथून आता तुम्ही सरळ बघितलं ना, थोडा आपल्याला हे दिसेल मोरबे डॅम. त्या साईडला, ह्या साईडला ना थोडासा मोरबे डॅमचा एंडिंगचा तो पॉईंट दिसतो आपल्याला. आणि बाकी तेच इकडे कलावंती दुर्ग, प्रबळमाची आणि इरशाळगड तिकडे. आणि ह्या साईडला आहे ना, ह्याच्या त्या साईडला गाडेश्वर वगैरे, गाडेश्वरचा डॅम दिसेल. तो समोर जो पाण्याचा हे दिसतोय तिकडं गाडेश्वरचा डॅम आहे.
हा आहे किंग जॉर्ज पॉईंट आणि इथून थोडा पुढे गेला तिकडे इको पॉईंट आहे. तुम्हाला इको पॉईंट पण दाखवतो. हा व्ह्यू बघून घ्या तुम्ही फक्त. खाली थोडा काहीतरी खाऊन घेऊ आपण इथे आणि मग पुढे जाऊ. थोडा रेस्ट पण घेऊ 5-10 मिनटाचा, त्यानंतर पुढे जाऊ. चला. आवर मॅगी इज रेडी. थोडा खाल्लंय मॅगी, फ्रेश वाटते. रेस्ट पण घेतला थोडा 5-10 मिनटं बसलेलो. आता नेक्स्ट पॉईंटला जाऊ आपण, इको पॉईंटला. तर तुम्हाला इको पॉईंट दाखवतो. इकडनं चढायचं म्हणजे एकदम डेंजर आहे. हे बघा कसे रोड आहेत. असं जावं लागतं इकडं. गाईज वी आर ॲट इको पॉईंट. हे बघा इथं हार्टचे बनवले फोटो काढण्यासाठी आणि इकडनं पूर्ण तुम्हाला थोडा 180 डिग्रीचा व्ह्यू भेटतो. इकडनं तर इथपर्यंत, इथून असं येऊन या साईडपर्यंत पूर्ण व्ह्यू भेटतो तुम्हाला. तर आपण बघू थोडा पुढे टॉपला जाऊ. बाई ओरडू नको, नाही पोचणार आवाज. इको पॉईंट फक्त नावाला इथं किती आवाज द्या, थोडासा काहीतरी इको येतं. बिकॉज हे दगड इकडचे प्लेन आहेत, आवाज रिटर्न येतो त्याच्यामुळे. हे बघ आज संडे असल्यामुळे खूप क्राऊड आहे इथे. मित्रांनो आता इको पॉईंट पण झाला आहे. हा लास्ट पॉईंट होता. आता आपण निघालोय माथेरानकडे. जाऊ तिकडे थोडा रेस्ट करू. बघू आपल्याला टॉय ट्रेनची तिकीट मिळते का. टॉय ट्रेननेच जाऊ अमान लॉजला आणि मग आपण परत निघू. आता आपण आलो इथं माथेरानच्या जवळ, स्टेशनच्या जवळ. वाजलेत 12. आपण खूपच लवकर पॉईंट सगळे जास्तीत जास्त कवर केले. पण आता नाही. हे बघा तुम्हाला कोण दिसते. कसं आहे, मॉर्निंगला आपण आलेलो तेव्हा जास्त क्राऊड नव्हता, पण आता खूप क्राऊड आहे. बिकॉज आज संडे, आज हॉलिडे असतं सगळ्यांना, तर आज खूप जण येतात. इथं माथेरानची स्ट्रीट आहे. इकडं तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या असतील ते पण भेटतील. काय खायला रेस्टॉरंट आहे तिथं, सगळं फॅमिली रेस्टॉरंट वगैरे सगळं काही आहे. हे बघा टॉय ट्रेन. टॉय ट्रेनचे तिकीट काढायला आलेलो माथेरान टू परत अमन लॉजसाठी. पण तर लाईन एवढी मोठी आहे ना, आज संडे असल्यामुळे खूप जास्त क्राऊड आहे. लाईन खूप मोठी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. तिकडून अशी लाईन फिरूनपर्यंत आहे. एवढी मोठी लाईन आहे ना. हे बाकीचे मागच्या जणांचे अजून पॉसिबल नाहीत. मागचे जे 4-5 जण आहेत त्यांचे पॉसिबल नाही. बिकॉज एवढे जण तर तिकीट नाही निघू शकत. त्यापेक्षा आपण आहे ना
दुसरं ऑप्शन बघू, एकतर ई रिक्षा बघू, नाहीतर मग जाऊ परत चालत. काय ऑप्शन नाही दुसरं आपल्याला. 12 वाजेपर्यंत ई रिक्षाचं बघू किती फेअर आहे आणि किती लाईन आहे. त्याला पण लाईन लागते ई रिक्षाला, त्याला पण वेळ लागेल थोडा. तर आपण चालतच चाललो आहे रिटर्न, बिकॉज ई रिक्षामध्ये पण जागा नाही आहे. ई रिक्षाच्या लाईन आहेत 2-2 तास, त्याला वेटिंग आहे. टॉय ट्रेनला पण वेटिंग आहे. त्यापेक्षा आपलं बेस्ट ऑप्शन आपण चालत जाऊ आणि आपण हा व्लॉग इथेच संपू. तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक्स दाखवतो, ते बघून घ्या. चला बाय.